नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. बघा आपलं हे आपण त्या दिवशी भिजवलेलं रेन पाईपानं बघा रेन पाईप इथं अडकून ठेवला आहे. आणि आज ह्याला सकाळपासून बघू शकता एवढं काम केलं आहे आम्ही. बघा यावं अजून इथंच आहे. तर सरी काढण्यासाठी हे बघा असं जुगाड केलेली. तर ह्याला आपली थैली लावून आपलं हे बघा हे असं दोरीनं येडी हाणून घेतलेलीत. तर ही समोरून पण तुम्हाला दाखवतो. बघा हे बघा सरी काढण्यासाठी एकदम जबरदस्त जुगाड. थैली लावायची आणि दोरीनं बांधून घ्यायचं पॅक. तर पॅक होतं आहे आणि सरी पण तुम्हाला दाखवतो कशी निघली ती. तर बघा ही सरी एकदम भारी आणि सरळमध्ये बघू शकता सरी कशी आली. बघा ही तरी पण थोडं रान ओलं होतं इथं आलं तिकडं समोर जास्त भारी निघली. तर चला तुम्हाला तिकडं पण दाखवतो. तर हे बघू शकता आणि ह्याच्यामध्ये आपण आता लावणार आहोत आपलं वांग. तर बघू शकता आता ह्याच्यात आपल्याला एक बंगली वांग लावायचं म्हणजे आता ही सरी. तर आता इकडून आता तुम्हाला सांगतो एका कडीकडून. तर हे बघू शकताय. तर आता ह्याला आपण इकडून लावायचं आणि त्याला डायरेक्ट इकडल्या साईडला म्हणजे इकडल्या भक्कीला आपल्याला लावून घ्यायचं वांग. आणि ह्याच्यामध्ये टाकली आपण मेथी 5 किलो. तर मेथी ह्या भोंडामध्ये गेलेली. तर आता ह्या भोंडामध्ये उगवलेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मेथी. तर ह्या पद्धतीनं आपलं आता नियोजन ह्याच्यात चालू आहे वांग्याचं. तर ह्याच्यामध्ये आता 500 रोप बसेल असं अंदाज आहे. तर तुम्हाला मी नंतर सांगतो किती रोप लागले ती. आणि हे बघू शकता आपलं टोमॅटो. तर टोमॅटोमध्ये डुकरं नाचायले त्याच्यामुळं असे हिरवे टोमॅटो पडायलेत खाली. आणि बघा कोथिंबीर पण. तर कोथिंबीरला भाव आला आता जरा. तर कोथिंबीर कोणाची असेल तर व्यवस्थित त्याला सांभाळा आणि भाव घ्या. तर बघू शकता आता ह्याच्यात आपण टाकली मेथी. तर ह्याच्यामध्ये आता आपल्या किती लाईन होणार आहेत बघा. इकडून 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5. तर 5 लाईन होणार आहेत. तर इकडं बघू शकता हे कोरडं रान होतं म्हणजे जास्त ओलं झालेलं नव्हतं. तर इथं एकदम भारी निघाली. तर आपण ओलवून घेतलेल्याचा फायदा इथं झाला बघा. आणि तिकडं पाठीमागं जास्त ओलं झालं तर त्याच्यामुळं ही झालं नाही. आणि आता इकडं भारी झालं बघा ही. तरी बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 दिवसामध्ये वांगं लावून घ्यायचं आहे. हे बघू शकताय माती एकदम भुसभुशीत करून आपण एकदम व्यवस्थितमध्ये ह्याच्यात हे केलं आहे. आणि आता ह्याला खत पण टाकून घ्यायचं नंतर बरं का. म्हणजे मेथी आपली 1 महिन्यामध्ये निघणार तोपर्यंत वांगं चिटकत आहे. आणि वांगं चिटकल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थितमध्ये ह्याच्यामध्ये पाळीबिळी जर घालणं नाही झाली तरी काय अडचण नाही. आपल्याला भिजविण्यासाठी हे दांड उपयोगाला येणार म्हणजे ही सरी. तर ह्या पद्धतीनं आपलं आता आजचं नियोजन झालेलं आहे सकाळपासूनचं काम. तर भूक पण भरपूर लागली सकाळी दुसऱ्याचे बैल धरण्यामुळं आपण बिना जेवणाचंच आलेलो होतो. आणि बघा भोंडं पण मस्त झालेत. तर पहिले जिथं सरी होती आपली बेड होतं तिथंच बेड आलं हे पण. तर बघू शकताय. तर ह्या पद्धतीनं तुम्ही पण नियोजन करू शकता तुमच्या शेतामध्ये. तर बघा आणि आता ह्याला आपण रेन पाईपानंच भिजवणार आहेत. ती रेन पाईप डायरेक्ट ह्याच्यामध्ये आतरून घ्यायचा म्हणजे आपली भोंडावरली मेथी आहे का ती पाठपाण्यानं काही उगवणार नाही ह्या सरीनं. तर त्याच्यामुळं आपण रेन पाईपानंच त्या भिजवून घेणार. 2दा टाकलं की रेन पाईपानं ओके होतं आहे. तर उगवल्याच्या नंतर जोपर्यंत मेथी काढा येत नाही तोपर्यंत आपण रेन पाईपानं भिजवणार आहेत. तर हे आपलं महिन्याभराचं नियोजन आहे. तर आपलं नियोजन कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.